त्याला यायचे गाडी घेऊन यायचे स्कूटर. स्कूटरला 2च चाकं होते ना. आम्ही अगोदर काय म्हणायचो, 4 चाकाचे करा बरं होईल. कशाचं घातली भांडावर घेतला पाय मोकून पुन्हा. अगोदरच पायाला लागलेलं पहिलं, पुन्हा डबल लागलं. पैठणून येताना त्यांच्याकडे भेटायला गेलो. ते म्हणले महाराज आता काय होईल आणि काय नाही. एक गोष्ट सांगू तुम्हाला, कीर्तनकाराला पोषक वाजवणारा पक्वाजा म्हणून किंवा मृदंगाचार्य म्हणून बघायचं जसं महाराजाकडे बघायचं. नाहीतर अलीकडे स्वतःच भूषण गाजवणारे पक्वाजे इतके झाले, आमच्या डोक्याला एवढा ताण होतोय तुम्हाला सांगतो. वाटतं त्याच्यापेक्षा यांनी नाही वाजवलं तर चांगलं. का त्याला बाज दिलेले आहेत ना. कीर्तनामध्ये रामकृष्ण हरी बोल कसे वाजवावे, विठ्ठल विठ्ठलला काय वाजवावं, नाही तर विठ्ठल विठ्ठल चालू झालं की 10 धाती वाजवते. लगी नाहीच आहे ना कशात. विठ्ठल विठ्ठल लगी कुठे बोलत ना, दिनदाता. आणि कीर्तनामध्ये रंग भरत नाही. समाजाला मी काहीतरी आहे हे दाखवण्यासाठी जो बदा 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 नुसतं बडवीतच राहतो, तो कीर्तन तो पक्वाज बदळीन वाजवणार नाही. गुरुजी डवरी गुरुजी बाबा म्हणायचे,